मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका बहू तर काल मोर्चा पार पडलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी संपूर्ण अपडेट चेक केलेला आहे। तर यामध्ये अजूनपर्यंत सरकारकडून विद्यार्थ्यांच्या साइडने कोणताही प्रतिसाद आलेला नाही आहे, म्हणजे कोणताही पॉझिटिव्ह पॉइंट देण्यात आलेला नाही आहे। आणि या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्याला नोटीस देण्यात येत आहे की तुम्ही जोही विद्यार्थ्यांचा कार्यकाल आहे हा संपवण्यात यावा, अशा प्रकारे लेटर सुद्धा संपूर्ण आस्थापनांना देण्यात येत आहे। तर विद्यार्थी एवढा मोर्चा काढलेला आहे, परंतु यामध्ये सरकार अजूनही सुद्धा चाल ढकल करत आहे। विद्यार्थ्यांच्या साइडने कोणत्याही प्रकारचा निर्णय अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही आहे। आणि बघू शकता अशा प्रकारे लेटर सुद्धा देण्यात आलेलं आहे। हे लेटर आहे गोंदिया जिल्ह्याचं 31/1/2025 ला हे लेटर देण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये प्रति बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सहभागी सर्व शासकीय, निमशासकीय व सर्व खासगी आस्थापने, महामंडळे, गोंदिया जिल्हा विषय सुद्धा यामध्ये बघू शकता तुम्ही। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा प्रशिक्षणार्थी 6 महिन्यापेक्षा जास्त कार्यरत राहणार नाहीत याबाबत दक्षता घेण्याबाबत, म्हणजे विद्यार्थ्यांचा जो कालावधी हा 6 महिने असणार आहे, त्या व्यतिरिक्त 1 दिवस सुद्धा जास्त राहणार नाही, अशा पद्धत हे परिपत्रक सर्व जेही आस्थापना आहे, खासगी असो किंवा शासकीय असो, अशा प्रकारे पत्र देण्यात येत आहे। या अगोदर सुद्धा आपण 2 जिल्ह्याचे पत्र बघितले होते, त्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश होता। तर यामध्ये आता हे गोंदिया जिल्ह्याचं पत्र आहे आणि नेमकं यामध्ये सुद्धा विषय तुम्ही आता बघितलेला आहे की जो 6 महिन्याचा कालावधी आहे हा वाढवण्यात येणार नाही आहे। तर यामध्ये बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी यांचा कार्य प्रशिक्षणाचा कालावधी जो संदर्भ होता 1च्या शासन निर्णयानुसार 4.3 महिने असेल। तसेच सदरच्या कालावधीचे प्रशिक्षणार्थी त्यांचे विद्यावेतन देण्यात येईल असे नमूद आहे। त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपल्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवा कार्य प्रशिक्षणार्थी 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस कार्यरत राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। तसेच 6 महिन्यापेक्षा जास्त दिवसाची महिन्याची विद्यावेतनाची देयक जेही संकेतस्थळ होतं, म्हणजे जेही आपली साईट होती, या संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या नोंदविण्यात येऊ नये याची कृपया नोंद घ्यावी। तर बघू शकता अशा प्रकारे पत्र सुद्धा काढण्यात आलेले आणि यामध्ये 6 महिन्याच्या वर कालावधी वाढणार नाही। तर एकीकडे मोर्चे सुरू आहे आणि एकीकडे आपल्याला असंच माहिती होत आहे की आपला कालावधी वाढवण्यात येणार आहे आणि दुसरी साईडला सरकार अशा प्रकारे पत्र काढत आहे आणि कालावधी संपवायचा अशाबद्दल बोलत आहे। तर नेमकं यामध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण तर असेच सुरू राहिले तर यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान सुद्धा होऊ शकते। तर नेमकं सरकार यामध्ये प्रतिसाद देत नाही। तर आताची अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री यामध्ये निर्णय घेणार अशाबद्दल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की जो काल मोर्चा झालेला आहे, जेही वरिष्ठांना भेटण्यात आलेलं आहे, तर त्यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की यामध्ये जोही निर्णय आहे तो CM घेणार आहे, कारण ही जी योजना होती ही मुख्यमंत्री यांच्याकडून देण्यात आलेली होती। तर यामध्ये आता मुख्यमंत्री कोणते निर्णय घेतील यासाठी आता संपूर्ण विद्यार्थी उत्सुक आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।